पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज तब्बल 20 वर्षांनी निकाल। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप। आरोपींना हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश। सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर बाहेर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय दौऱ्यासाठी कोल्हापुरात दाखल। पोलीस परेड मैदानात शहांची जाहीर सभा। सभेला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। फुटलेल्या खासदारांना तुडवा। उद्धव ठाकरेंचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातला आदेश। समोर या, पाय जागेवर राहणार नाहीत, एकनाथ शिंदेंचा इशारा। वर्धापन दिन मेळाव्यातनं उद्धव ठाकरेंचा ओमराजे निंबाळकरांवरती निशाणा। कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला तुम्हाला किती वेळ लागणार? ठाकरेंचा हल्लाबोल। तर कुणाला भेटत नव्हतो तर निवडून कसा आलास? उद्धव ठाकरेंचा सवाल। जामनेरची मावशी म्हणते शिवसेनेकडे राडा करण्याची ताकद नाही। सामनाच्या अग्रलेखातनं नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका। ऑपरेशन तुडवा होणारच होणार। सामना बंद बंडखोरांवर हल्लाबोल। बेस्ट कर्मचाऱ्यांचे संप अद्याप सुरूच। बेस्ट कृती समितीची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत सकारात्मक चर्चा। मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची कृती समितीची अट। गिरीश महाजनांचे बदनामीकारक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजप नगरसेवक अरविंद देशमुखांच्या तक्रारीवरनं गुन्ह्याची नोंद। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती। नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीतील परीक्षा केंद्र। विद्यार्थ्यांना अर्जामध्ये केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा पर्याय निवडले। अधिकाऱ्यांकडून तांत्रिक चूक मान्य। परीक्षा केंद्र बदलून मिळण्याची शक्यता। सध्या उपलब्ध पाणी साठ्याचं काटेकोरपणे व्यवस्थापन करा। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहात 4.13 टीएमसी पाणी शिल्लक।